जा शुभ कार्य करूचा बघतास ना ता टाळूचा बघा, नाहीतर अनर्थ टळणारो नाही हा. कोणीतरी आहे जिला नाही आनंद झाला या लग्नाचा, या लग्नाला विरोध करणार. अभि पूर्वाच्या लग्ना विचार करतोय ना. एक बोलू. वच्ची काकी अशी काय करतीये, घरी आली आपला प्रॉब्लेम दूर करण्यासाठी, बरोबर, सगळं छान करण्यासाठी. पूर्वाच्या लग्न हे छान आहे ना, ती विरोध काय करतीये, लग्नाला नको का बोलतीये. तिला लग्न नकोय असं नाही आहे कावेरी. अभि पाहिजे असं पण नाही बोलत आहे ती. वच्ची काकी पुढे येणाऱ्या धोक्याची सूचना देते आपल्याला. ते प्रॉब्लेम आला ना, आपल्याकडे खूप ऑप्शन आहे, आपण ते करू ना. ठीक प्रॉब्लेम, पण पूर्वाचा आयुष्यामध्ये जे प्रॉब्लेम आहे त्याचं एकच ऑप्शन आहे, हे लग्न झाला पाहिजे. आणि अभि आपणच तिला असं आशा दिला ना, दाखवली ना, तिचा आनंद महत्व आहे ना. एकीकडे वच्ची काकीचं म्हणणं आहे आणि दुसरीकडे पूर्वाचं आयुष्य आहे. या सगळ्यानंतर या प्रश्नाचं करायचं काय. वच्ची काकीचं म्हणणं पण नाही टाळू शकत. म्हणजे कावेरी, पूर्वाची काळजी मला पण आहे, पण काय अभि, पण काय नाही. तू नाही बदलू शकत निर्णय वच्ची काकीसाठी. ती बोलतीये तू ऐकतो आणि लग्न नाही तोडू शकत तू. अभि मला सांग, काय बोलणार आहे पूर्वाला. हे तू आता मला बोलला निर्णय, तू बोलू शकतो पूर्वाला, बोलू शकतो की पूर्वा विनेचा विचार नको करू, हे लग्नाचा विचार सोड. हे हिम्मत आहे तुला बोलायला. नाही तर जा बोल की पूर्वा बाळा, अभिदा काय नाही करू शकत, तू या घरी असंच, हे जे अवस्थेमध्ये तू आहे असंच राहा, हेच आयुष्य आहे, असं जाऊन बोल ना. अभि पूर्वा अजून नाही सहन करू शकत दुःख, तुला माहितीये. किती काय करून, ट्राय करून, प्रयत्न करून लग्न ठरलंय. दत्ता दादा आणि वहिनीला किती मनवला, समजवला, तेव्हा तयार झाला लग्नाला. मी या लग्नात तयारच नव्हते. नाईला जास्त होकार दिलं यांनी. आता करायचं काय. काय करायचं म्हणजे, ही माणसानं आपल्या बरोबर हत ना आपल्या पोरा बरोबर जा काय आता आपल्याकच बघूचा लागा. पाहुणे पण बघून गेलेले असत. बघून गेले पाहुणे, पण काय धड बोलणे पण करून गेले नाही. त्यात आता वच्ची पण काय बोलता तर बघितलंस ना. काय करायचं काय कळत नाही. माका एकदा सांगा, तुम्ही काय विचार करतास. वच्ची म्हणतो तसा खरंच काय असत काय. असला काय आणि नसला काय, जा काय असा आपल्या पथ्यार पडत वच्चीचा बोलणा. माका पण वाटता हो पूर्वाचा चांगला हो कोया. ह्या लग्नामुळे पूर्वाचा चांगला होत कशावर ना. त्याच्यात आणखीन ह्या लग्नान पूर्वाच्या आधीकडच्या सासरकडचा जा काय असा ना, त्या पण हातातून जाय. आपल्याकडे आता कायच नसला ना तरी त्याच्या सासरकडचा जा काय असा त्याच्यावरच आता आपली आशा असा ना. कसला विचार करतस. सर पोराचा माका शब्द देवा की या लगीन झाल्यावर पूर्वा राणी सारखा राज्य करी. वच्चीचा बोलणं लक्षात घेऊन तरी मी सांगतोय, ह्यो विषय लगेच पुढे नेऊ नको. हो काय झाला ना तर ही पुढे पुढे नाचणारी आहेत ना ती मागे होतील. लोक आपल्यात बोलतील, पोराचे हाल चालवलेत. पण त्याच्यात पूर्वासाठी आपणच वाईट ना. ते का कळत कसं नाही. आपण त्याच्या भल्याचाच विचार करता.
एक्सक्यूज मी, तुमचं पेन. हो द्या. एवढं नको करूस माझ्यासाठी. माझं आयुष्य आता पूर्वीसारखं नाही राहिलंय. पण माझ्या आयुष्यात आजही तुझीच जागा आहे पूर्वा. त्यांनी लग्नाला होकार दिलाय. अहो ऐकलास काय हो? चाय गरम केली चाय पिऊ घेवा. अहो बघितलास काय हो आहे ह्यांचा कसा खायचा. 10 वेळा चाय होई असता पण गरम केलंस ना की खोय नाही शिवतात काय कळणार. बसा चाय दित आहे तुमका देव चाय. नको नको. आहे काहीतरी विश्वास असा म्हणूनच तू वच्ची खैसर आणला असशील ना. नाही म्हणजे विषय कसा ती एवढी करता तू बोलतस तर काहीतरी खरं असत ना. नाहीतर काय वच्ची काय उगाच येऊन राहणारा की काय हो. मग तीच असं बोलतं तर लग्नाचं कसं करायचं. आमका पण वाटतं पोराचं भला व्हावा पण काय करायचं म्हणजे लग्न नाही केला तर. नाही म्हणजे काय सगळ्यांनी बोला. आमच्या चेडवाच्या नजरेत ना आम्ही दोघं वाईट होता कामाला. काय उलट सुलट झाला तर लोक काय म्हणती आणि पोराकडे चंकडचा काय. तुम्ही पूर्वताईचे गो असाच ना नवीन गो. हो हो मिस ते मिठाई घेऊन आलोय. मिठाई. हो हो. हा घ्या. काय नको. बर बर. हा हा. पूर्वताई बोलू. नाही 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 नको. अरे गो नवीन गो पूर्वताई. अरे नको. मिठाई. पूर्वा होकार कळवलाय तर आई म्हणाली सगळ्यांसाठी गोड काहीतरी घेऊन जा म्हणून मिठाई घेऊन आलोय. आहेत ना घरात सगळे. काय झालंय पूर्वा. विनय कधी आला. आत्ताच आलोय. अभि अभि. अरे विनय तू कधी आलास. अभिदा आत्ताच आलोय. बरा आहेस ना. हो मी अगदी बरा आहे. मिठाई घेऊन आलोय तुमच्यासाठी आणि म्हटलं पूर्वालाही भेटता येईल. हा अभिदा काल नाही काय झालंय काल. काय झालंय अभिदा. काही प्रॉब्लेम. अरे नाही नाही काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही एकमेकांशी शांतपणे बोला जरा. लग्न ठरल्यापासून बोलता आलं नसेल ना. हा बरोबर. मी काय बोलते मागे जा आणि बोल. अभिदा अरे पण पूर्वा जा. हा पांडू तू नको जाऊ मागे. नाही जाऊ. बोलू दे त्यांना. अभि मला वाटलं काय नाही होणार पण आता हे बघितल्यावर सगळं ठीक होईल. चला. हो सगळं अगदी व्यवस्थित होईल. या घरात काहीच व्यवस्थित होणार नाहीये. आणि जर काही वाईट होणार असेल ना तर पूर्वाचं लग्न न झालेलंच बरं. मग असं का बोलतेस. तिचं चांगलं झालं तर बरंच आहे की. बरोबर तिचं चांगलं होणार आणि पुढे काय.
त्याची मी खूप धाडस दाखवते, खूप खंबीर राहण्याचा प्रयत्न करते, पण मी पण एक माणूस आहे. मलाही भीती वाटते सयाजी. बच्ची म्हणाली होती पूर्वाचं लग्न झालं तर धोका आहे, आणि हा धोका कुणाला असेल? म्हणजे त्याची तुला चांगलंच कळतंय मला काय म्हणायचंय ते. तुला काही झालं ना तर माझं काय होणार? तुझ्याशिवाय माझ्या आयुष्यात माझं म्हणून कोणीच नाहीये सयाजी. मला काही होणार नाहीये सुषमा. कुणीही काही करू शकत नाहीये माझं. येऊ दे माझ्या समोर कोणी. नाही घाबरत मी कोणाला. सयाजी, सयाजी काय झालं? कुठे काय? मग इतका का चिडलास तू? नाही ते जरा मी बघितलं, हेच नकोय मला सयाजी. या घरात जे काही घडतंय ना त्याचा न कळत परिणाम तुझ्यावर होतोय, आपल्या आयुष्यावर होतोय. या घरात नवीन काही घडायलाच नको. त्या पूर्वाचं किती काही चांगलं होणार असेल ना तरी मला ते व्हायला नकोय. सुषमा, कसं सांगू मी तुला? मला तो दिसायला लागलाय. मला अण्णा नाईक दिसतोय. काय झालंय पूर्वा? आल्यापासून बघतोय तू शांत आहेस. नाही, असं काही नाही. बघ पूर्वा, मला आता तुला असं नाही बघायचं. हे बघ, आधी जे झालं ते झालं. आता आपण पुन्हा नवीन आयुष्याला सुरुवात करूया ना. मागचा अजिबात विचार करायचा नाही, त्या आठवणी नको. हे बघ, मला माहितीये की हे सगळं विसरणं अशक्य आहे, पण तसा प्रयत्न तरी करायला हवा ना. मी शब्द देतो पूर्वा तुला, मी कायम प्रत्येक प्रसंगात तुझ्या सोबत असेल. पण विनय, काय झालंय? विनय, तुला कसं सांगू ना कळत नाहीये रे. घरात पण जे काय होतंय ना ते सगळं. ज्या अर्थी अभिदा आणि कावेरी काकीने आपल्याला असं बोलायला पाठवलं ना, तेव्हाच कळलं की काहीतरी प्रॉब्लेम सुरू आहे. काय झालंय? आई बाबांचा अजूनही नकार आहे का आपल्या लग्नाला? नाही नाही, असं काही नाहीये. आपणही त्यांना थोडं समजून घ्यायला हवं. त्यांचे विचार, त्यांच्या समजुती यातून बाहेर पडायला त्यांना थोडा वेळ द्यायला हवा. पूर्वा, पण हे लग्न होणार, नक्की होणार. तू नको काळजी करू, मी आहे ना. आत्ताच कुठे यांचं आयुष्य सुरू होत आहे. आणि आता रिलॅक्स, आपण छान गप्पा मारू. हे बघ, तुझं टेन्शन कमी होईल. ए सयाजी, ढकलू काय रे? एवढ्या तेवढ्यावर ना घाबरतोस. कसा होणार तुझा? तसो तर त्याचो जीव मी लगेच घेऊ शकते, पण दोघा लगीन करूचा म्हणतात. हो, ऐकलास? धने सपले आहेत ना, ते घेऊन यावं. आणि पूर्वाच्या लग्नाचा कोणी विचारला ना तर काय ठरला म्हणून सांगू नको. आधी काय तर बघूया, सगळ्यांसमोर विषय मांडूया आणि काय तू निर्णय घे. हा,
संपला ता काय संपला? पूर्वाताईचं घो घेऊन इलेलो ना तर मिठाई गॉड ता संपला. कुठे काय असा तो गेलो काय? हा गेलो घराकडे नाही जाऊ मागल्या दारात गेलो. जाऊ नको दोघांवर बोलतच. बघितलास आपल्या पाठी काय चालला आता? या काय चालला ना तर बरा चाललेला नाही. चला तर गॉड पूर्वा, तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? हो. मग कसली भीती? आणि हे बघ, कावेरी काकी आणि अभिदा आहेत आपल्या पाठीशी. कसलीच काळजी करू नको. विनय, थँक्यू. का? माझ्या आयुष्यात एवढं सगळं घडून गेलंय आणि तरी पण तू माझा स्वीकार करतोयस. पूर्वा, मी तुझ्यावर काही उपकार करत नाहीये. पूर्वा, मला माझं प्रेम परत मिळालंय आणि मला ते जपायचंय. पूर्वा, मला संसार करायचा आहे तुझ्यासोबत. पूर्वा, वा चांगला चालला. काय चाललेलं या? अहो बाबा, मी फक्त भेटायला आलेलो. या असं चोरून भेटणार काय वाटत नाही तुका? आणि काय गो पूर्वा, अगो लग्नाची बोलणी झाली म्हणजे लगीन झालं असं होत नाही. अजून कपाळावर अक्षता पडूची असं. आई अगं, बोलत होतो आम्ही फक्त. हो ना, आणि लग्न ठरल्यापासून नीट बोलणंही झालेलं नाहीये आमचं. राणे असं मागल्या बाजूक येऊन पूर्वा तुका सांगू कळत नाही भेटला असता. काय गेली ती मध्यस्थी? थांब, सगळ्यांना कळान दे ना लग्नाच्या आधी कशी चोरून भेटतात ती. अभिराम भाऊजी, आई, ओ अभिराम भाऊजी, आई ऐकून तरी घे ना माझं. तोंड बंद कर. काय रे बाहेर बघा, तुमच्या पुढाकारांना काय होत आता बघा. है सर, येवा येवा येवा. काय झाला? काय झाला? अरे नाच जावं इलो भेटूक. पुढल्या दाराने इलो असतो ना तर पाहुणचार केलं असतं, पण मागच्या दाराने येणार ना हे चोराचे धंदे असं. अगो सरिता, काय बोलतो सरिता? जावय असा तो तुझो अजून लगीन झालेलं नाही या. आणि असं होत असत ना तर आमचा विचार करूचा लागत. माफ करा, मी असं यायला नको होतं खरं तर. विनय थांब. यात ना विनयची चूक आहे ना पूर्वाची चूक आहे. तरी म्हणतय माझा चेडू ना असा दडान दडान कोणा भेटणार येतला ना या. ती भेटणारच नव्हती वहिनी. मी बोललो पूर्वाला विनयला भेटायला. इथे दोघांना बोलायला आम्ही बोलले. कळलं सगळ्यांका? झाला ना समाधान? या बघा, लगीन जमवलास पण म्हणून काय वाटत तर करू मोकळी नाही झालास. उद्या कोणाक न सांगता देवळात जाऊन या दोघांचं लगीन लावून आणशाल. सरिता गप गो, काय बोलतोस ह्या? अरे मी बोलतोय. हो बघतास ना, तुम्हीच सांगा ना या बरा हा काय. ये बाय इलस, ये 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 ये. हाय सर, ये ये. सांग काय सांगी होत? या सगळ्यांका परत एकदा आठवण करून दे. नाही, सरिता बोलता ता दिसता तुमका, पण कित्या बोलता ता नाही दिसत तुमका. आणि माझ्या चेडवाचा भला झालेला माका बघवणार नाही काय? पण या घरासाठी बोलतोय. त्या घरावर काय संकट येऊ नको ना, मनान बोलतोय मी. म्हणजे हे काय? अरे विनय, नाही नाही काही नाही. आपण बोलू या विषयावर, नंतर बोलू आपण. हे बघ विनय, तुला जो काही त्रास झाला त्याबद्दल मी सॉरी म्हणतो.
नाही अभिता, मला नाही झालाय त्रास, पण माझ्या इथे येण्याने काही गैरसमज झाला असेल तर प्लीज मला माफ करा. पुढच्या वेळी तुमच्या परवानगीने भेटेन. पूर्वा, येतो मी. आत्ताच सांग आहे ही तुमची लाडकी सून असतात, पण मी पण नायकांची सून असते आणि माका माझ्या घराची काळजी आहे मनान सांगते. ही वच्ची सांगता ना तसा झाला ना तर ह्या लगीना ना तर अंगाशी येत. त्याच्यापेक्षा या लगीन ना नाही, लग्न होणार नाही. विश्वास मला हे सगळी मध्ये. माफ करा मला, मी लहान आहे, तुम्ही मोठे माझ्यापेक्षा. विद्या आहे तुमच्याकडे, मला काय वाटतो नाही ते त्यापेक्षा पूर्वाचं लग्न हे महत्व आहे. मला जे होतोय ना मी ते बघेन, माझ्या समोर येईल मी बघेन, मला काय नाही, पण हे लग्न होऊ दे प्लीज. होणार आहे लग्न. आणि काही झालं तर त्याला जबाबदार मी स्वतः, अभिराम नाईक, आणि माझी बायको कावेरी अभिराम नाईक, आम्ही असू. या लग्नाची जबाबदारी आम्ही घेतो.